राधा, राधा, काय झालं? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. माझ्या प्रेग्नन्सी बद्दल घरात कोणालाही माहित नाही. याचं माझ्यावर किती दडपण आहे याची कल्पना तरी आहे का तुला? तू आणि केदार एक नंबरचे खोटारडे आहात. तिकडे केदार सगळ्यांसमोर एक वागतात आणि मी एकटी असताना माझ्याशी भलतंच वागतात. गार्गी, कळतंय मला. मी केदारवर विश्वास ठेवला हेच चुकलं माझं. गार्गी, मला फक्त 2 दिवस दे. मी परत बोलणार आहे त्यांच्याशी. आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी ऐकलंच नाही तर आपण काहीतरी निर्णय घेऊ. फक्त शेवटचे 2 दिवस हा. आणि या दरम्यान माझ्या प्रेग्नन्सी बद्दल घरातल्यांना काही कळलं ना तर मग जे होईल ते होईल. कारण हे सत्य लपवणं जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर कठीण होत चाललंय मला. बरं झालं बाई आलीस. हे घे, ही भाजी मोड, स्वच्छ धू आणि फोडणीला टाका. अगं मीच करणार होते ग, पण काय झालं ना, कू उठली. मला आता तिच्याकडे. अगं घे ना, बघत काय बसली. हो पण मला नाही नाही येतो मला हे सगळं. नको झालंय या घरात राहणं आता मला. या घरातली माणसं नको, हे लग्न नको झालंय मला. वैताग आलाय मला नुसता. मी नाही करणार. जा ताट आपटतेस. अन्न आहे ना ते. सकाळ संध्याकाळ लागतं ना गिळायला. सरळ आपटते. हे संस्कार केले काय वडिलांनी तुझ्यावरती. उचलते. काय झालं? आली चक्कर. वा वा वा, छान छान. काय आमच्या त्या लांडग्याला अगदी म्हणजे शोधूनच काढली तरी बायको. त्याला अशीच सवय आहे. त्याला काय झालं की नाटकं करायची. तुलाही सवय लागली त्याची नाटकं करायची. काय ग नाटकं करतेस? अरे दादा, खरंच झालं की काय? खरंच चक्कर येते. अरे देवा. बस 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 इथे बस बस बस. काळजी करू नकोस. मी आहे मी आहे. ओ दादा, ओ दादा, दादा, दादा. अरे काय बाबा, झालं? काय आग लागली का? आगीच्या बंबासारखं ओरडत आला असते. दादा, ते आपला हे, ते आपला- मला ऐका दादा, ते तिला चक्कर आली आहे ना, तर चक्कर आली तर चल तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप. अहो राधाने सांगितलंय तिला चक्कर आली ना का पहिल्यांदा तिच्या रूम मध्ये झोपवा. मग झोप झाली का मग औषध बिवषध असतात सगळा. अरे मला कळत नाही का? मी आयुर्वेदाचार्य आहे. अहो बरोबर आहे. तिला अहो ऐका हो, आधी जरा त्या राधाने केदारने सांगितलं वाद नको. दादा मी तुमच्या पाया पडतो. ए पोरी चल चल बाबा बाबा चल 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 चल. एक एक अकलेचे कांदे भरलेत आमच्या घरात. बाई ग, केदार आणि राधा येईपर्यंत जरा पडून राहा. देवा, वाचवलंस रे बाबा. आता दादांनी हिची नाडी तपासली असती ना तर घातच झाला असता. आता गप्प बसून चालायचं नाही. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. गार्गी, गार्गी, झोपल्या का बाई साहेब? जरा भाजी करायला सांगितली तर यांची नाटकं सुरू. नाही मग अशी घरभर फिरत होती ही, पण कामच सांगितली की आली हिला चक्कर. अरे हो हो हो, पण केवढ्यानं बडबडतेस तू? बडबडते म्हणजे काय? तिचं वागणंच तसं आहे. अरे काय मागली ती? तू आधी हळू आवाजात बोल. तिला बरा नाही म्हणून झोपली आहे ना ती. बरं नाहीये ना तिला? मी दादांनाच बोलून आणते. ते देतील हिला काढा. दादा, ए दादाच्या, अगं दादांपासून वाचून मी हिला इथे आणली तर तू दादांकडे घेऊन चालली म्हणजे झाला सगळा. दादा वैद्य हे विसरलास का तू? ते विसरू देतील तेव्हा ना. काय? काही नाही. आता हिच्यावर इंग्लिश उपचार चालू आहेत. त्यांचा आता आयुर्वेदिक औषध चालू केलास ना काय सगळा पितळ बाहेर पडेल. हा? कसलं पितळ बाहेर पडेल? यश तू काय बोलतोस? मला काही कळत नाहीये. आधी तुला बाहेर काढायला पाहिजे. केवढ्या मोठ्याने बोलतेस तू. तुला काय भाजीचा प्रॉब्लेम आहे ना? चल मी मदत हे करतो. बघ, प्रश्न भाजीचा नाहीये, तिच्या बुद्धीचा आहे. हे बरोबर नाही आहे यश. खूप नाही. जे ही काय नेहमीची भाजी आहे नाटकं रे आहे ही. ती. गप्प बस. डाएट चार्ट डॉक्टर स्वाती देईल तुम्हाला. तब्येतीची काळजी घ्या आणि परवा परत येऊन भेटा मला. थँक्यू. बसा ना.
मला फोन करून का बोलवलंस राधा? घरी सतत कोणी ना कोणीतरी असतं, बोलता येत नाही म्हणून. तुम्ही विचारणार नाहीत काय बोलायचंय ते? मला कल्पना आहे त्याची. केदार, तुम्ही असं का करताय? आता सगळं व्यवस्थित झालंय तर. व्यवस्थित झालंय तुमचं. तुमचं. माझं काय व्यवस्थित झालंय? माझ्या नियोजित पत्नीनं लग्न होईपर्यंत मला झुलवलं आणि ऐन वेळी पळून जाऊन माझ्या भावाशी लग्न केलं. आणि दुसऱ्याच मूल स्वतःच्या पोटात वाढवणाऱ्या तिच्या बहिणीला तिने माझ्या गळ्यात मारलं. केदार, शांत हो, बस रिलॅक्स. काय व्यवस्थित झालं माझं? केदार, तुम्ही परत तेच तेच का बोलताय? मी हात जोडते. मी सांगितलं ना, मी न कळ जर तुम्हाला दुखावलं असेल तर रिअली व्हेरी सॉरी. हवं असेल तर ती शिक्षा मी भोगते, पण तुम्ही. पण नाही, मी शिक्षा भोगते. शिक्षा भोगते. फुल स्टॉप. आता लवकरच गार्गी प्रेग्नंट आहे हे घरच्यांना कळेल. त्यावेळेला मी हात वर करीन. त्यावेळेला तुझी अवस्था काय होते हे मला पाहायचंय. आणि त्याआधी जर घरच्यांना सांगायला गेलीस ना तर तूच गोत्यात येणार आहेस. मी कितीही बदनाम असलो तरी या बाबतीत माझ्यावर विश्वास ठेवतील लोक. मी सांगेन ना घरच्यांना की गार्गीच्या बाबतीत राधानी मला फसवलं. तेव्हा शिक्षा भोगायला तयार राहा. शिक्षा भोगते म्हणालीस ना? अरे आत्ताच म्हणालीस ना भोगते शिक्षा म्हणून. भोगच आता. आता सौरभही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण हे सगळं करण्याच्या आधी त्याला विश्वासात घेतलं नाहीस ना तू. आता माझे दिवस सुरू झालेत राधा. इतके दिवस मी तडफडत होतो आणि तुम्ही हसत होतात, पण आता स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की केदार असा वागेल. सगळ्या बाजूनी माझ्यावरच खापर फुटणार आहे. मी काय करू? काय करू मी? काय करू मला कळतच नाहीये. सौरभला सांगू? माझी एक पेशंट आहे. लग्नाआधी तिच्या मित्रापासून ती प्रेग्नेंट राहिली होती आणि मग त्यांनी तिला फसवलं. काही दिवसानंतर तिचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झालं. ज्याच्याशी लग्न झालं त्याला हे सगळं माहिती होतं, पण त्याच्या घरच्यांना माहित नव्हतं. जेव्हा समजलं तेव्हा मी असतो ना त्या जागी तर त्या मुलीला आणि लग्न जुळवणाऱ्या दोघांनाही घरातही उभं केलं नसतं. खरं तर ना हा तिच्या घरच्यांचा दोष आहे. आता फसवणूक केली आहे म्हणल्यावर बसा भोगा आता सगळं. नाही नाही नको. राधा 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 काय झाला? तू तू रडते कशाला? आता मला केदार दिसला जाताना. त्यानं पुन्हा धमकी दिली काय तुला?
जिजू मला खूप टेन्शन आलंय. हे देवा. सगळ्या बाजूने कोंडी झाली माझी. होय रे राजा, या वाटण्यात तितका सोपा नाही राहिला आता. आता सुद्धा घरात जी गोष्ट घडली ना त्याच्यावरून या सगळ्याच अवघड झालाय असं वाटतंय. काय झालं घरी? दादा गार्गीशी बोलत होते, अचानक मी मोठ्या मुश्किलीने त्यांच्यापासून गार्गीला सोडवलं आणि तिला घेऊन गेलो. पण असा किती काळ आपण ही गोष्ट लपवून ठेवणार? आता ते एवढे मोठे वैद्य, त्यांना कसा सांगणार आपण की गार्गीला तपासू नका म्हणून? मला तर लय टेन्शन आलेला. ते काय नाही, लवकरात लवकर राधा याच्यातनं मार्ग काढला पाहिजे, नाहीतर लय कठीण होईल. हो, मी पण सतत तोच विचार करते. हे राधा, माझ्या डोक्यातनं एक आयडिया आहे. मी केदारला बरोबर सरळ करतो. जिजू, कोणाचंही वाईट व्हायला नकोय. केदार, गार्गी सगळे आपलीच माणसं आहेत. केदारच्या मनात सुडाची भावना आहे, पण त्याला बरीच कारण आहेत. जिजू, हे प्रश्न प्रेमाने सुटायला हवेत. राधा, बरोबर आहे तुझा. ती सगळी काळजी घेऊनच मी करीन. हे बघ, माझ्या मनात आहे का या सगळ्यांना सौरभला सांगायचा. तो पुढाकार घेऊन बोलेल ना घरातल्या सगळ्यांची. नाही जिजू, मी पण तोच विचार करत होते. तसा प्रयत्नही केला होता, पण तो खूप भडकणार. मला कळत नाही जिजू, मी काय करू. मी केदारवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलीये, खूप मोठी. हे बघ राधा, हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. माझ्यावर विश्वास ठेव ना. मी सौरभची बोलतो, तो ऐकेल माझा. हे बघ, आता आपल्याला येळ काढून चालणार नाही. गार्गीची प्रेग्नन्सी घरच्यांना आपोआप कळायच्या आधीच आपल्याला मार्ग काढला पाहिजे, तरच आशेला जागा आहे. मी जातो आता, तू काळजी करू नकोस. हा, रडू नको रे सोन्या. आय माय यशवंत डगे आहे ना बरोबर. हा, टेन्शन नाही घ्यायचं. हा, येऊ मी. हा, काळजी घे. पण मला खूप भीती वाटते जिजू. वेळ आधीच निघून गेलीये. गार्गी, गार्गी, नाही जेवण तयार आहे, येता येईल ना? त्या इथे आणून भरवू. तेवढेही कष्ट नकोत काय? गार्गी, गार्गी, काय होतंय का? तुला त्रास होतोय का? खूप दुखतंय पोटात. तू 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 असं कर बरं, तू झोप बरं. हो, खाली हो, तू झोप बरं. मी ना केदारला की बरं. अरे देवा, केदार आणि राधा पण नाहीयेत घरात. दादा, 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 ए, तुला खूप त्रास होतोय का ग? दादा, लवकर या ना. ऐक, दादा. काय झालं ग? कशाला हाका मारत होतीस? बघा ना दादा कसं करते. खूप पोटात दुखतंय हो तिच्या. बघू, जा जरा एक काम कर, कोमट पाणी आणि ओवा घेऊन ये. जा. आणते. आले हा गार्गी. जुदाई. काळजी करू नका बाळा. नाडी बघू दे मला. रडू नकोस, शांत हो जरा. सगळं कळेल मला आता काय होते ते. गार्गी, अरे सौर्या, अरे तू कुठे आहेस? किती फोन करतोय तुला. अहो जीजू, माझा मोबाईल बंद पडलाय, बॅटरी ड्रेन झालीये. हा, बाय द वे, मी ना आता त्या रियाकडे गेलो होतो. त्यांचा डान्स ग्रुप आहे ना, तो मी जॉईन करतोय.
त्यांचे ना सगळीकडे शोज होतात, इंटरनॅशनल शोज पण होतात. होय काय? जिजू यार, होय काय काय मी एवढं काहीतरी एक्साइटिंग सांगतो आणि तुम्ही काय यार, ही काय रिॲक्शन आहे? अरे तसा नाही, मला तुझ्याशी जरा दुसराच बोलायचा होता. बोला ना. जिजू काय झालं, बोला ना. आता मुद्द्याचाच सांगतो. आपली गार्गी आहे ना, हा, तिचं काय? ती ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती. आता 4 महिने झाले. काय? अहो जिजू काय बरवताय तुम्ही, कोणी सांगितलं तुम्हाला? राधाने. नाही म्हणजे एक मिनिट, राधा म्हणजे तिला माहित होतं? हो म्हणजे तसा म्हणजे राधाला त्यांच्या लग्नाच्या आधीपासून हे सगळं माहित होतं आणि माझ्यापासून लपवून ठेवून तिने तुम्हाला सांगितलं? अरे वा, नाही चांगलंय, कळतंय मला आता. तरीच ती मला ना तिच्या त्या मैत्रिणीची खोटी गोष्ट सांगत होती. अरे तसा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवायची काही एक गरज नव्हती जिजू. सावऱ्या, नाही, आता मी तिला जाबच विचारणार आहे. अरे सावऱ्या तसा नाही रे. तिची मला काय- काही ऐकून घ्यायचं नाहीये जिजू. अरे मला हे पटणार नाही आणि पचणारही नाहीये. अरे बापरे, या सगळ्या लफडाच झाला. आता जर याला सांगितलं गार्गी तिसऱ्याच कोणापासून प्रेग्नंट आहे, गडबडच होईल. नाही नाही, आता तरी हे मूल केदारचंच आहे असंच याला सांगावं लागेल. पुढचा पुढे बघू, नाहीतर हा गार्गी आणि राधा दोघांनाही घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हे हे जिजू यार, मला नाही ऐकायचं. आधी माझं ऐकून घे शांतपणे. अर्धवट काय ऐकून डोक्यात राग घालून घेऊ नको. अरे आपला केदार कसा आहे माहितीये ना, केदार आणि गार्गी दोघांची पण चूक झालेली आहे. तुमच्या लग्नाच्या वेळेस तो लोचा झाला होता बघ, सगळी राडेबाजी चालली होती, त्यावेळेस हे दोघं जण इमोशनली एकत्र आले आणि त्याच्यात ही गडबड झाली. नंतर गार्गी प्रेग्नंट आहे हे कळला. आता केदारची कंडिशन कशी होती तुला माहितीच होता. मग गार्गी प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर केदार घाबरला, त्याची तंतरली. मग ते राघव मंत्री, मिताली, असं काय काय झाला होता तुला माहिती आहे ना सगळा. मग राधा म्हणाली आपल्या घरचे समजून घेतील, तुम्ही दोघांनी लग्न करा. पण हे जे आहे ना गार्गीचा प्रकरण, ते सगळ्यांना सांगून. तर केदार म्हणाला तू नको सांगू, मी सांगतो, नाहीतर घरच्यांना वाटेल की तू तुझी बहीण त्याच्या गळ्यात मारतेस. तर राधा म्हणाली ठीक आहे तू सांग. त्याने सांगितलंच नाही. आता राधाला ब्लॅकमेल करतोय. काय? केदार तुला माहिती आहे ना, फिरला रे तो. आता राधाची आणि गार्गीची दोघांची पंचायत झाली आहे ना. हे बघ सौर्या, आता तूच राधाच्या मागे उभा राहायला पाहिजे. अरे तुला सांगितलं तर तू डोका फिरून घेशील, काहीतरी गडबड करशील, म्हणून तिने सगळी कर्मकाणी मला सांगितली. हे बघ मी तुला सांगतो, या सगळ्यामध्ये ना मेन चूक त्या केदारचीच आहे. त्यामुळे त्याची शिक्षा तू राधाला देऊ नकोस, तू उलट राधाला सपोर्ट कर. हे बघ सौर्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हा केदार कधी सुधारणार ना मला खरंच कळत नाही. होय ना. असं वाटतं जाऊन 2 मुस्काडा द्यावेत त्याचे. हे बाबा असं काय करू नकोस, नाहीतर गडबड होऊन जाईल, एकदम वेगळाच काहीतरी होईल. ऐक, आपल्याला असा काहीतरी शोधला पाहिजे, म्हणजे असा इलाज काढूया की त्याच्यामध्ये साप बी मरे आणि लाठी पण ना तुटे. कळला? काय नाही, त्याचं तंगडं ना त्याच्याच गळ्यात अडकवावं लागणार. असं काढे. राधा मला माफ कर. सौरभ तुझ्यावर भडकला असता म्हणून त्याला मला अर्ध खोटा सांगावा लागलाय. देवा आता तूच वाचव बाबा या सगळ्यात ना. अरे घारू, रंजे, सीमा, यश, लवकर बाहेर या, घरामध्ये अनर्थ घडलाय, आभाळ कोसळलंय. दादा काय झालं, काय झालं एवढं? काय रे, कसला आरडाओरडा करतोयस? काय झालं, घरामध्ये अनर्थ ओढवला, अनर्थ. बघा ही गार्गी आता लग्न होऊन आली, ही 4 महिन्याची गरोदर आहे. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? अरे कसं शक्य, मला काय विचारतो, आयुर्वेदाचार्य आहे मी. रणजी मला म्हणाली हिला काहीतरी होत आहे, म्हणून मी गेलो, तिची नाडी तपासली, तेव्हा मला कळलं. अरे माझी नाडी परीक्षा कधीही चुकलेली नाही आयुष्यात, तरी मी म्हणतोच आहे, मला सारखा संशय येतोच आहे. बाबा ही तरुण मुलगी आता लग्न करून आलेली, सारखं हिला काय होतं, सतत ग्लानी काय येते, चक्कर काय येते, संशय येतच होता मला. पण म्हटलं नको बोलायला. मी आता तपासलं तेव्हा खात्रीच पडली माझी 4 महिन्याची गरोदर आहे. आता काय करायचं सांगा मला. गार्गी काय प्रकार आहे हा सगळा? केदार, अरे तू तरी सांग काय आहे हे सगळं?
लग्नाला जेमतेम महिना होतोय तुमच्या आणि हे काय बोलतच? आणि ते तिचं अपेंडिक्सचं दुखणं ते सगळं खोटं होतं. म्हणजे ही गरोदर असताना हे लग्न झालं आणि तुम्ही आम्हाला काहीही सांगितलं नाही. हिच्या आई वडिलांनी आम्हाला काही सांगितलं नाही. तुझ्या आईला नक्कीच माहिती असणार ना हे. काय ग बोल ना. तुझ्या आई वडिलांनी फसवणूक केली आमची, खूप मोठी फसवणूक. पण राधाला तर हे माहितीच असणार ना. केदार